तेव्हा शिवसेनेच्या वतीनं या सगळ्याबद्दल एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती अधिवेशनाच्या संदर्भातली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात होणार हे आता निश्चित झालंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि पहिल्याच आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे। राज्यपालांना या निवडणुकीच्या संदर्भात पत्र देण्यात आलेलं आहे आणि अर्थसंकल्प सादर करण्याआधी विधानसभा अध्यक्षांची ही निवडणूक होईल असं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। विधान भवनात यावेळेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आधी नागपूरला होईल असं सांगण्यात आलं होतं, पण आता मुंबईत अधिवेशन होतंय। एवढंच नाही तर अधिवेशनाच्या तारखा सुद्धा निश्चित झाल्या आहेत। 11 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, काय अधिक माहिती आहे? खरं तर मागच्या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवड होऊ शकली नाही। जे काही ड्रामा होता, जे काही नाटक होतं ते आपण बघितलं होतं, नेमकं काय झालं होतं। पण त्यानंतर आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मात्र दुसऱ्या आठवड्यात या अध्यक्षांची निवड होऊ शकते। या संदर्भातला ठराव किंवा या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि मुख्यमंत्री आता तारीख ठरवतील आणि ही तारीख राज्यपालांना अवगत केली जाईल, त्यांना सांगितले जाईल, सूचित केली जाईल आणि मग राज्यपालांच्या निर्णयानंतर ही निवडणूक घेतली जाणार आहे। साधारणतः दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमान या अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षाची निवड होईल अशी साधारणतः अपेक्षा केली जाते। पण आपण बघितलं की मागच्या वेळेला काय झालं होतं, एक नियमात बदल केले गेलेत। खुल्या मतदान पद्धतीनं की गुप्त मतदान पद्धतीनं यावर सगळा जो वाद झाला होता आणि त्याच्यानंतर खुल्या मतदान पद्धतीनं, ज्याला आपण आवाजी मतदान पद्धत म्हणतो, या मतदान पद्धतीनं अध्यक्षांची निवड होणार आहे। पण आता नेमकी कोणती तारीख राज्यपाल संमत करतात किंवा राज्यपालांचा अभिप्राय त्याच्यावरचा नेमका काय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आजच्या या बैठकीमध्ये ठराव संमत झाल्यानंतर मग आता राज्यपालांना सूचित केलं जाईल। साधारणतः 1-2 दिवसांचा याला कालावधी लागू शकतोय। मिलिंद, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर या सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बोलताना काही सूचित केलं, कारण विषय होता 12 आमदार विरुद्ध 12 आमदार आणि आता 12 आमदारांचं निलंबन होणार नाही, म्हणजे 12 आमदार कदाचित सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतील, पण मग राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं काय? कारण याच सगळ्या विषयातनं घोडं अडलं होतं। हाच खरं तर मुख्य प्रश्न आहे। तुमचे 12 आमदार वर्सेस आमचे 12 आमदार असा विरोधी पक्ष आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष यांच्यामधला वाद होता आणि राज्यपालांकडनं आपण बघितलं की मागच्या वेळेला पण कशा पद्धतीनं मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये जे काही पत्रयुद्ध रंगलं होतं याची सगळ्यांना आपल्याला जाणीव आहे की कशा पद्धतीनं राज्यपालांच्या अधिकारांचं हनन करणारा हे असं पत्र आहे किंवा अशी भाषा आहे, अशा पद्धतीनं राज्यपालांकडनं म्हटलं गेलं होतं आणि शेवटपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक होऊ शकली नाही। पण आता एका ठिकाणी 12 आमदारांचा, जसं मिलिंद तुम्ही उल्लेख केला की जे राज्यपालांनी जे निवडायचे जे आमदार आहेत किंवा त्यांच्याकडून संमत व्हायचे जे आमदार आहेत तर त्या आमदारांचा तर प्रश्नच आहे। पण यावेळेला किमान विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्यपाल काय निर्णय घेतात, कारण शेवटी मुख्यमंत्र्यांनी सूचित करायचं आणि राज्यपालांनी त्यावर आपला अभिप्राय देत मग निवडणूक होते, अशी साधारणतः प्रक्रिया असते। त्यामुळे यावेळेला आणखी कुठल्या नव्या नियमांचा शोध घेत राज्यपाल याला आडकाठी करतायत का किंवा मग संमती देतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। 3 तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि जे वर्किंग डेज आहेत ते पहिल्या आठवड्यात कमी आहेत, त्यामुळे दुसऱ्या आठवड्याची साधारणतः निवड केली जाते, कारण बजेटच्या आधी विधानसभा अध्यक्षांची निवड होणं अपेक्षित आहे। त्यामुळे आता बघूया नेमकं की आता एक वेगळा राजकारणाचा टप्पा आपल्याला या वेळेला स्वाती खरं आहे। म्हणजे मुळात राज्यपाल नियुक्त आमदारांना राज्यपाल परवानगी देतात का हा एक विषय, मुळात निवडणूक घ्यायला राज्यपाल परवानगी देतात का, कारण मागे त्याही विषयातनं अडचण निर्माण झाली होती, तांत्रिकतेचा मुद्दा उपस्थित झाला होता। स्वाती, तू राहाच आपल्यासोबत। नवाब मलिक यांचं एक स्टेटमेंट आपल्याकडे आलंय, नाना पटोलेंना मंत्री व्हायचंय म्हणून ते आता विस्ताराची भाषा करतायत असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी।
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधलं तू तू मय हे सर्वश्रुत आहे आणि नाना पटोले यांनी आजच एक विधान केलं होतं. आज सगळ्या माध्यमांनी ते दाखवलं. ते म्हणजे 10 मार्च नंतर मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात असं ते म्हणाले होते आणि त्यावर नवाब मलिक यांनी एक प्रकारानं संताप व्यक्त केलाय. त्यांना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून ते अशी विधानं करतायत असं नवाब मलिक म्हणाले. ज्या पद्धतीने नाना पटोले साहेब सांगताय की 10 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे. जर पटोले साहेबांना मंत्री व्हायचे असतील तर त्यांच्या पक्षाकडून शिफारशी आली तर निश्चित रूपाने त्या अंतर्गत ज्यांना फेरबदल करायचा आहे ते शिफारस करू शकताय. पण मुख्यमंत्रीचा तो अधिकार असतो. शिफारशी आली तर त्या बाबतीत निश्चित रूपाने मुख्यमंत्री निर्णय घेतील. इतर पक्षांच्या बाबतीत या प्रकारचा कुठलाही विचार नाही. काँग्रेसचा विचार आहे की नाही त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. ते अध्यक्ष आहे पण ते स्वतः मंत्री होतील बरेच दिवसापासून बोलत आहे. ते मुहूर्त 10 तारखेला निघेल जर असं आहे तर आमची शुभेच्छा त्यांना आहे. पालकमंत्र्याचा मी म्हणतो 10 मार्चपर्यंत आता 5 राज्याच्या निवडणुका चालू आहेत. माझं मॅडम सोनियाजीशी राहुलजीशी माझं याच्यावर बोलणं झालेलं आहे. त्यामुळे 10 मार्चपर्यंत मला संधी द्या, कारण की हे सगळं जे काही चाललेलं आहे आपल्या सरकारमध्ये यालाही दुरुस्ती करायची वेळ आता आपण आपल्या हाती आहे. निश्चितपणे 10 मार्चच्या नंतर एक मोठे बदलाव आपल्याला पाहायला मिळतील. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, एकीकडे नाना पटोले यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली, पण त्याच वेळेला नवाब मलिक मात्र त्यांच्या खास पद्धतीनं सात्विक संताप व्यक्त करून गेले. नक्कीच आहे, कारण हा नाना पटोले यांना लगावलेला थेट टोलाच आहे. कारण विधानसभा अध्यक्षांची त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, कारण त्यांना मंत्री व्हायचं होतं आणि त्यांना जर मंत्री व्हायचं असेल तर त्यासाठी त्यांना त्यांच्या पक्षाकडून तसा जो ठराव असेल किंवा जो प्रस्ताव असेल तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा लागला आणि मुख्यमंत्री जर मानले तर मग मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. पण त्याच्याशिवाय इतर कोणताच मार्ग नाही. नानांना जर मंत्री व्हायचं असेल तर याच प्रक्रियेतनं जावं लागेल असा त्यांचा सूचक टोला होता. पण जेव्हा नानांबद्दल किंवा नाना असं काही म्हणतात, नाना पटोले जेव्हा असं काही म्हणतात तेव्हा त्यांचं समर्थन करणारं कुणीही मंत्रिमंडळातला एखादा काँग्रेसचा मंत्री असेल किंवा इतरही कुणी नेते त्यांच्या या वाक्याशी किंवा वक्तव्याशी सहमत असणारे वक्तव्य कुणी करत नाही. आणि त्यामुळे नानांची जी काही सुप्त इच्छा आहे ती कधी कधी त्यांच्या बोलण्यात दिसून येते. आज जेव्हा त्यांना पुन्हा एकदा आपण विचारायचा प्रयत्न केला की एकतर एका बाजूला भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतात की 10 तारखेनंतर हे सरकार 10 मार्च नंतर हे सरकार बरखास्त होईल आणि दुसऱ्या बाजूला नाना पटोले असं म्हणतात की 10 मार्चला काहीतरी घडामोड होईल, एक राजकीय भूकंप होईल आणि त्यानंतर खूप मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांचा अन्वय अर्थ नेमका काय लावायचा? तेव्हा मात्र नाना पटोले यांनी आपलं वक्तव्य बदललं आणि त्यावेळेला असं त्यांनी म्हटलं की कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जनता दरबार वगैरे सगळ्या मंत्र्यांचे बंद आहेत ते पुन्हा सुरू होतील आणि आमची कामकाज करण्याची आणि जनतेशी जोडली जाण्याची पद्धत बदलली जाणार आहे असं माझं वक्तव्य असं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नाना पटोलेंनी राजीनामा का दिला. राजीनाम्यानंतर त्यांना मंत्री होण्याची जी काही इच्छा आहे आणि त्या संदर्भात त्यांचं विदर्भातल्याच एका मंत्र्यांशी कशा पद्धतीनं विरोध किंवा त्यांचा जो वाद आहे तो अनेकदा आपल्याला दिसून येतो की त्यांना जे मंत्रिपद हवं आहे किंवा त्यांना जे मंत्रिपद अपेक्षित आहे त्यासाठी जी काही त्यांची आता एकूणच तयारी सुरू आहे त्या संदर्भात अगदी घालमेल जी सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे जे खरं तर ज्याच्यावर प्रतिक्रिया देताना अत्यंत सूचक किंवा अत्यंत एक मोठा टोला लगावलाय नवाब मलिक यांनी असं म्हणायला हरकत नाहीये. पाहूयात स्वाती, नेमकं काय होतं ते. मुळात अध्यक्षपदाची निवडणूक, 12 आमदारांचं पुन्हा एकदा सभागृहात येणं, यावेळचंही अधिवेशन वेगळ्या कुठल्या आवाजाने गाजणार का ते आपल्याला कळेलच. स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्रमक आरोपांनंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मात्र नील सोमय्या यांचे राकेश वाधवानी यांच्याशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावर पत्रकारांनी सोमय्या यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पण यावर आपण कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही
असा दावा करत सोमय्यांनी काढता पाय घेतला. पीएमसी बँक घोटाळ्यातला जो आरोपी आहे राकेश वाधवान, त्याच्यासोबत तुमच्या कुटुंबियांशी म्हणजे नील सोमय्यांचे डायरेक्ट संबंध आहेत, ते पार्टनर आहेत आणि तुमचा जो फ्रंटमॅन आहे लढानी, त्याच्यामार्फत जमीन खरेदी केली गेली असं काही आहे का, संबंध आहेत? बघा, मी परत आपल्याला एक विनंती करतोय. मी महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने बोलतोय. मी तुम्हाला याचं उत्तर दिलं आहे. परत तोच प्रश्न 10 वेळा विचारून परत उत्तर देतो. काल पण मी ट्विट केलं पण तुम्ही कोणी दाखवलं नाही. एक मिनिट परत एकदा थांबतो. मी काल हे सांगितलंय तुम्हाला पण नाही दाखवलं, हरकत नाही. एक मिनिट मी आज परत सांगितलं, आम्ही दमडीचं कुठे काही चुकून एक चूक केलेली नाही. नंबर 1. याच संबंधी 2017 मध्ये सामनामध्ये फ्रंट पेज मध्ये मेधा सोमय्याच्या नावाने छापून आलं होतं. 2 वर्षापूर्वी मुलुंड पोलीस स्टेशन नील सोमय्याचं हे सगळं नाटक केलं होतं. बरोबर आहे. विधानसभेत आणि गेले वर्षभर प्रताप सरनाईक 20 वर्षापूर्वी आम्ही कुठेतरी शौचालय बांधलं, त्याचे असे नाटक करतायत ना. नील सोमय्या, किरीट सोमय्या, मेधा सोमय्या काहीही चुकीचं केलं नाही. यांच्याकडे कागद असेल, आमचे कुठले संबंध नाही. 10 वेळा सांगितलं, एक दमडीची चूक केलेली नाहीये. काय असेल उद्धव ठाकरेंनी चौकशी करावी ना. आम्ही अपील पण नाही करणार. त्यांनी चौकशी करावी, ऑर्डर पास करावा. किरीट सोमय्या परिवार अपील पण करणार. संपला विषय, हा विषय संपला. दुसरे प्रश्न संजय विचार. राऊतांनी आज पुन्हा ट्विट केले की बाप बेटे जेलमध्ये जाणार, सॅनिटायझेशन. मी परत तुम्हाला सांगितलं, संजय राऊतांना डायव्हर्ट करायचं आहे, त्याचा एका वाक्यात उत्तर दिला. आता वेळ टाइमपास करून वाढवून वाचवून त्यांची पब्लिसिटी करायची गरज नाही, सॅनिटायझिंग करायची गरज नाही. मुख्यमंत्री त्यांचे नेता आहेत म्हणून मी सांगितलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली का? एक पण कोविड घोटाळ्याची दिली, प्रवीण राऊत त्यांच्या संबंधाची दिली, त्यांनी दिलं का उत्तर? एक प्रश्नाचं उत्तर देत नाही. निकॉन कंपनीमध्ये नील सोमय्या भागीदार हे आहेत की नाहीत? राकेश वाधवान त्याच्यामध्ये भागीदार आहेत? निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहेत की नाही भागीदार हे सांगा आम्हाला. कारण त्यांनी सरळ नाव घेतलंय निकॉनचं, निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरचं. आम्ही एक दमडीत काहीही चूक केलं नाही. भागीदार आहे की नाही? चूक नाही, भागीदार आहे की नाही पार्टनरशिप आहे की नाही हे सांगा ना उत्तर. दादा, मुद्दा निकॉन इन्फ्रामध्ये आहे की नीरज इन्फ्रामध्ये आहे? तो आहे का? राकेश वाधवान पार्टनर आहे का? त्याचा आहे. मी स्पष्ट सांगितलं, तसं काहीही नाही. तुम्ही पार्टनर नाही याचा अर्थ. परत बघा, संजय राऊतची भाषा नको. व्यवसाय सगळे करतात. राकेश वाधवान हा प्रश्न आहे, तर काहीही हे नाही सांगतोय ना. त्या कंपनीत राकेश वाधवान नाही आहे. नाही आहे, काय संबंध नाही, दूरचा नाही. एक छोटाच व्यवसाय आहे. 5 वर्षापूर्वी हे सगळं झालेलं आहे. आता माझं काय म्हणणं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहे ना, मग इन्फॉर्मेशन त्यांना दे. छोटा व्यवसाय म्हणजे मग भागीदारी आहे का? अरे एक माझा भाऊ, तुमचा प्रश्न काय आहे की किरीट सोमय्या तू चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस करतो का, हे असणार का? आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. घोड्यावर स्वार होत बैलगाडा शर्यतीचा थरार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अनुभवला. यावेळेला बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर एकच जल्लोष झाला. अमोल कोल्हे यांनी आपली घोडेस्वारीची कौशल्य दाखवत दोन्ही हात सोडून यावेळेला बारी मारली. बैलगाडा शर्यतीमध्ये अमोल कोल्हे घोड्यावर स्वार झाले. प्रचाराच्या वेळेला दिलेला शब्द अमोल कोल्हे यांनी अखेर पूर्ण केला. आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं होतं. हे आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार होण्याचा शब्द दिला आणि आज निमगाव दावडी इथल्या बैलगाडा शर्यतीत ते स्वतः सहभागी झाले. दरम्यान अमोल कोल्हे बैलगाडा मालकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. महत्त्वाची म्हणजे मला या ठिकाणी आठवण करून द्यायची एक म्हण आहे आपल्याकडं प्रचलित, वराती मागून घोडे. इथं आजच्या शर्यतीमध्ये ते जे घोडीवर बसले होते ते बैला मागून घोडी, बैलं पुढं पळत आहेत आणि यांची घोडी मागं पळत होती. हा अतिशय विरोधाभास आहे.
लोकांना दिलेला शब्द पाळला किंवा काय ते तुम्ही स्वतःची करमणूक स्वतःचं समाधान करून घ्या. पण जनतेला माहिती आहे की खरी बैलगाडा शर्यत ही ह्यापूर्वीच चालू झाली, मोठ्या प्रमाणात झाली. लांडेवाडीची शर्यत सगळ्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची शर्यत संपन्न झालेली आहे. मला वाटतं ज्यांनी कोणी टीका केली त्यांनी सांगावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आज मला महत्त्वाची गोष्ट ही वाटते की आज संपूर्ण बैलगाडा मार्गामध्ये जो उत्साह आहे, आज माझ्या सगळ्या तरुणाईची तुम्ही स्टेटस बघत असाल, ती स्टेटस असतील, ते व्हिडिओज असतील, ही शर्यत सर्वदूर पोहोचण्यासाठी नक्कीच याचा मदत होते. पण ज्यांना कोणाला याविषयी टीका करायची असेल त्यांना कदाचित याचा अनुभव असावा किंवा नसावा, कारण वरातीचं एखादं घोडं 2 माणसांनी धरून त्याच्यावर बसून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल साजरा करणाऱ्यांना कदाचित घाटातल्या थराराची कल्पना नसावी. त्यामुळे त्या टीकेला मी महत्त्व देतो. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात.